आजपर्यंत तुम्ही भरपूर लोकांना फॉलो केला असेल, भरपूर लोकांचं सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितला असेल, भरपूर लोकांचं तुम्ही आज पण संपर्कात असाल, पण आता ज्या पोराचं येडचाळ मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार की बाबा या असली अवलाद कोणाच्या पोटाला जन्माला पण आली नाही पाहिजे. शो बघा इंस्टाग्रामवरचा सोन्या, याचं जेंडर जरी मेल असलं तर ह्यो बायकांच्या साड्या घालून इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती फॉलोअर्स वाढवतो आणि येडचाळ करतो. सोन्याला किती पण काय पण बोलू देत, किती पण लोक ट्रोल करू देत, किती पण रोस्ट करू देत, याला काही झाट फरक पडत नाही. तर सोन्यानं आपल्या कोमेजलेल्या गांडीवरती साडी गुंडाळून काही व्हिडिओ काढलेला आहे, ते आपण आता बघणार आहे. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. अरे सोन्या बाळा, तो फोन नाही रे, त्याचं सामान तुला टोचलं. तुला टोचून घ्यायला जास्त आवडतं त्याला माहिती आहे, म्हणून त्यानं मागणं येऊन एकदम तुला टोचलं. आता दोघं जण जावा मागं झुडपात आणि तलवारीवर तलवार घासा एकमेकांची, धार काढा तलवारीला. आता हे मागणं चालत आलेलं, असं फरकडत चालत आलेलं, तुम्हाला वाटलं असेल की बाबा हे तरी बाबा काहीतरी वेगळं आहे, पण हे आणि हे सोन्या हे एकाच अवलादीचं आहे. त्या दोघांना स्वतःच्या केळांचा काही फरक पडत नाही, ह्यांना लोकांची केळ खायला जास्त आवडतात. अरे सोन्या काय करतोयस रे, उतर रे तिथनं, उतर. काय चाललंय तुझं? अरे गॅस काय आहे, पॅन्ट आतनं जळल, पॅन्टच्या आतली केस जळतील, केसाच्या आतलं सगळं जळेल रे. आता बोलू शकत नाही मी, समजून घे. पर आतनं सगळं जळत जाईल. काय आहे, नुसता कंटेंटसाठी तू तिथं गांड पसरून बसलायस त्या गॅसवरती, तर भडका उडाला तर काय होईल बघ. सोन्या तू जे करतोयस ते लोकांच्या मनोरंजनासाठी करतोयस का लोकांना ऑफर देतोयस की बाबा या आणि माझ्यावरती चढा? पण मला पण एक एकदा प्रश्न पडतोय की बाबा ह्यो जे व्हिडिओ बनवतोय, असला अश्लील व्हिडिओ बनवतोय, गांड प्रदर्शन करतोय, ह्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर ह्याचा आई वडील, ह्याचं पाहुणे रावळे काय म्हणत असतील? हम गरीब है. त्यांना तोंड दाखवायला तरी यानं जागा ठेवली आहे का नाही काय माहित. या सोन्याचं जर मम्मी पप्पा त्या रात्री शांतपणे रोमॅन्स करायचं टाकून शांतपणे अंगावर चादर घेऊन झोपला असत की नाही, तर ह्यो सोन्या पैदा पण झाला नसता. काय सोन्या, काय कचाकच डान्स करायला लागलाय साडी घालून? तुला वाटत असेल की साडी घातल्यानंतर तू बाई झालास, तू एखादी पोरगी झालास, तू फिमेल झालास. असं काही नाही आहे, फक्त तू साडी घालून बाई होऊ शकतोयस, अंग प्रदर्शन करू शकतोयस, पण आतलं जे तुझं आहे ते आतच राहणार आहे. केळ आहे ते तुझं केळच राहणार आहे, समजून घे. हा, ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? आणि हे काय आहे आत, काय चिक्कू मोसंबी काय संत्री घातल्यातच का काय? जरा चांगलं वाग रे बाबा, चांगलं वाग. माणसं बघतात कडं वडणं आणि तू व्हिडिओच्या नादात काय पण करायला लागलायस. डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सोन्यानं आता आजोबाला आणलाय, तो पण गॉगल घालून. आजोबा तुम्ही आता एक काम करा, हातात घ्या तलवार आणि सोन्याला करून टाका 2 मिनिटात गरवा. म्हणजे कसं आम्हाला पण आणि लोकांना पण बरं वाटेल की बाबा कोणतरी मामा होईल, कोणतरी काका होईल, कोणतरी चाचा होईल, सगळीजण पाहुणे रावळी. आता इथं तुम्ही बघू शकता सोन्याच्या अंगामध्ये नागिन आलेली आहे आणि नागिनीसारखा डान्स करत सोन्या सोशल मीडियावरती अंग प्रदर्शन करतोय. आणि मागं बसलेल्या आजोबांचा नागोबा सुद्धा लुंगीतून बाहेर इशारा देत आहे, फणा काढून फुसफुसत आहे. हे सोन्याला माहिती नाही. सोन्या डान्स करायचं बंद कर, नाही तर आजोबांचा नागोबा जर बाहेर आला, तुझ्या बिळात जर घुसला, तर तुझ्या बिळाचा बोगदा झाल्याशिवाय राहणार नाही. मला उलटी व्हायला लागले, प्रेग्नेंट आहे मी. अरे सोन्या तू प्रेग्नेंट आहेस? अरे तलवारीवर तलवार घासताना काय आता ठिणगी पडली का काय तुझ्या मागणं ठिणगी? काय प्रेग्नेंट आहे म्हणून सांगायला लागलायस? जरा चांगला वाग रे. एवढं बोलतात लोक, एवढं ट्रोल करतात, तरी तुला काय फरक पडत नाही. जरा सुधर रे बाबा, सुधर. साड्या नेसून हे करतोयस ते करतोयस. अरे घरातली वरडत असतील रे, रोज एक नवीन साडी घालून येडचाळ करतोयस. बरं ते सगळं असू दे, आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. भेटूया आणि एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय.